1 जनवरी को भीमा कोरेगांव शौर्य दिवस के मौके पर पुणे ग्रामीण पुलिस प्रशासन तैयार है। इस जगह पर भारी संख्या में पुलिस बल तैनात किया गया। 31 दिसंबर और 1 जनवरी को नगर रोड पर यातायात बंद रहेगा। भीमा कोरेगांव शौर्य दिवस के मौके पर पुणे ग्रामीण पुलिस ने अतिरिक्त पुलिस अधीक्षक से लेकर उप निरीक्षक रैंक तैयार के 300 से अधिक पुलिस अधिकारियों को तैनात किया जाएगा। इसके अलावा एनडीआरएफ, डीडीएस, एसआरपी, स्वास्थ्य केंद्र भी लगाए जाएंगे। इस दौरान 2 दिनों तक नगर रोड यातायात बंद रहेगा। नगर रोड से आने वाले वाहनों को सोलापुर रोड और आलेफाटा दोनों तरफ से डायवर्ट किया गया। साथ ही वक्फ बोर्ड की लगभग 60 एकड़ पार्किंग उपलब्ध कराई गई। पुणे शहर की ओर से आने वाली अनुयायियों के लिए दिगराजवाड़ी फाटा स्थित विजय स्तंभ तक पहुंचने के लिए पीएमपीएमएल की 300 बसें उपलब्ध कराई गई है। इसकी जानकारी पुणे ग्रामीण के पुलिस अधीक्षक पंकज देशमुख ने दी। 1 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी त्या ठिकाणी येत असतात। त्या अनुषंगानं पुणे ग्रामीण पोलीस दलाने पूर्ण तयारी केली आहे। त्यामध्ये आम्ही नगर रोडकडनं येणारं जे ट्रॅफिक आहे त्याचं डायव्हर्जन, त्यासोबतच इतर ठिकाणाहून येणारे ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स हे पॉईंट्स ॲक्टिवेट केले। अनुयायांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे, जेणेकरून ते त्यांच्या 2 व्हीलर, 4 व्हीलर किंवा बसेसमधनं जर येणार असतील तर त्यांच्यासाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। त्या पार्किंगच्या ठिकाणांवर नगर रोडकडनं येताना जीत धाब्याच्या समोर वक्फ बोर्डाच्या पार्किंगच्या ठिकाणामध्ये त्यांनी त्यांची जी वाहनं आहेत ती पार्क करायची आहेत आणि त्यानंतर पीएमपीएमएल बसेस ज्या आहेत जवळपास 380 पीएमपीएमएल बसेस त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत आणि तिथनं त्यांना दिग्रजवाडी फाट्यापर्यंत त्या बसेस सोडणार आहेत आणि तिथून ते स्तंभाला अभिवादन करण्याकरता जाऊ शकतात। 31 आणि 1 जानेवारीला जयस्तंभ पेरणी फाटा येथे बंदोबस्त निमित्ताने पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले उपाययोजनाबद्दल सांगायसाठी हे आपल्याला इथे बोलवण्यात आलेली आहे। या अत्यंत महत्त्वाचे बंदोबस्तासाठी सर्व प्रकारचे उपाययोजना पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। यामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच येणारे अनुयायी यांना आवश्यक प्रमाणे सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेली आहे। बंदोबस्तासाठी पोलीस दलांकडून एकूण पुणे शहर पोलीस दलांकडून एकूण 5000 पोलीस कर्मचारी, अंदाजन 750 पोलीस अधिकारी, 1000 होमगार्ड, 8 कंपनी एसआरपीएफ, वेगवेगळी क्यूआरटीज, बीडीडीएस पथक, अँटी सबटाज चेकसाठी पथक, अशा आरसीपीज, अशा वेगवेगळे प्रकारचे मनुष्यबळ डिप्लॉय करण्यात आलेली आहे। त्याचे विस्तृत नियोजन करून आज संध्याकाळी त्यांचे ब्रीफिंग पण ठेवून उद्यापासून ते बंदोबस्ताचे डिप्लॉयमेंट होणार आहे। कोणताही प्रकारचे क्राऊडमध्ये अडचण त्यांना येणार नाही, त्यासाठी जे काही त्या भागात जे रॅम्प्स वगैरे आणि इतर सोयी सुविधा गरजेचे असते ते सर्व करण्यात आलेली आहे।